पांढरी शुभ्र आणि मऊसूद असे उकडीचे मोदक बनवण्यासाठी जी तांदळाची पिठी लागते तीच आपण आज कशी बनवायची ती बघूयात. हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. आता तांदूळाची पिठी बनवण्यासाठी आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ घ्या, कारण ह्या दोन्ही तांदूळांना छान असा सुवास असतो. जर नसतील तसे तांदूळ तर घरात जो कुठला ठेवणीतला तांदूळ असेल तो घ्या, फक्त बासमती तांदूळ घेऊ नका. तर चला, इथं मी आता 2 वाट्या तांदूळ घेतला आहे आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून तांदळाची धूळ असते, बऱ्याचदा धान्यांना पावडर लावलेली असते, तर त्यासाठी तांदूळ धुवून घ्या. म्हणजे काय होईल, तांदूळ छान पांढरे शुभ्र होतील आणि पिठी पण आपली छान पांढरी शुभ्र होईल. आणि आता इथं 2 तांदूळ मी धुवून घेतला आहे आणि पाणी सगळं निथळून घ्यायचं. आता एखादी कॉटन किंवा सुती कापडावर आपण तांदूळ छान पसरवून घेऊ. तांदूळ हा अगदी उन्हात नका ठेवू, फॅन खाली ठेवला तरी चालेल किंवा गॅलरीमध्ये मोकळ्या हवेमध्ये ठेवला तरी चालेल, फक्त उन्हात ठेवू नका. हे बघा, आणि आता इथे मी 3-4 तास तांदूळ इथं मी वाळवून घेते आहे आणि छान असा पसरवून घ्यायचा तांदूळ. आणि 2-3 तासामध्येच तांदूळ हा कोरडा होतो. तर बघा, मी इथं छान पसरवून घेतला आहे तांदूळाला, म्हणजे लवकर हा तांदूळ सुकेल. हे बघा, बघू शकता तांदूळ किती छान पांढरा शुभ्र दिसतो आहे आणि छान असा वाळला गेला आहे. हे बघा, आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा तांदूळ दळून घेऊ. आता तांदूळ मी इथं कमी घेतला आहे म्हणून घरीच दळून घेते. तुम्ही जर जास्त पिठी तयार करणार असाल तर गिरणीतून दळून आणा आणि तांदूळावर तांदूळच दळून आणा, म्हणजे पिठी खराब होणार नाही. हे बघा, आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्येच मी दळून घेतले आहे. आता हे थोडंसं जाडसर आहे, तर याला काय करायचे, आपल्याकडे जी पिठीची चाळणी असते त्याने चाळून घ्यायचं आणि अगदी पांढरी शुभ्र अशी ही पिठी तयार होते. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्यासोबत उकडीच्या मोदकाची रेसिपीसुद्धा शेअर करेल, तर व्हिडिओ नक्की पाहत राहा. आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, छान अशी इथं तांदूळाची पिठी तयार झाली आहे. आणि आता हा जो रवाळ भाग आहे तो मी पुन्हा मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. हे बघा, आणि घरीच अशी पांढरी शुभ्र अशी ही तांदळाची पिठी बनवून तयार होते. बघू शकतात किती छान अशी पांढरी शुभ्र तांदळाची पिठी बनवून तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.